नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या शेतातील जो गहू पेरलाय तर त्या गव्हाला एक बेसल डोस देणार आहोत. तर त्यासाठी आपण काय केलं, सर्वप्रथम सगळा खाद जो आहे ट्रॉलीमध्ये लोड केला आणि आपण परत ही ट्रॉली घेऊन पुढं आपल्या शेतात चालू आहे. बंदोरा जे आहे आपला ट्रॅक्टर चालवा लागलाय. तर हा आहे आपला 2 एकराचा प्लॉट. या 2 एकराला आपण बेसल डोस देणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय काय घेतले तर ते पाहूया सुरुवातीला. तर याच्यामध्ये आपण काय घेतले तर 15-15 जे आहे ते आपण 2 बॅगा म्हणजे 100 किलो, त्याच्यासोबत परत टोटल 20 जे आहे तर ते टोटल 20च्या पण 2 बॅगा घेतल्या त्या 100 किलोच्या, 100 किलो दोन्ही मिळून. DAP म्हणजे 1840 ते पण आपण 2 बॅगा घेतलेल्या आहेत. 100 किलो ते झालं. परत युरिया याच्यात आपण 3 घेतले आहेत. 45-45 किलोच्या युरियाच्या 3 बॅगा आहेत. तर ती 3 युरिया घेतल्या कारण पुरवणी पण पडला पाहिजे खात्यासोबत. आणि या सर्वांसोबत आपण झिंक घेतले म्हणजे जे आपल्या गव्हामध्ये पिवळटपणा येणार आहे तर तो येऊ नये म्हणून आपण काय केले, झिंकच्या 2 10-10 किलोच्या बॅगा तर असं घेतले. तर हा आहे आपला 2 एकराचा डोस. आता याच्यामध्ये जर आपलं तो बाकीच्या जर ह्याला जर तुमच्याला जर फुटवा नसेल तर याच्यासोबत 25 किलो 12-61 घेतलं तर हे काय अडचण आहे. तर याच्यामध्ये काय काय ठिकाणामध्ये गाठी आल्या होत्या तर त्या गाठी आपण परत अशा ओतल्यानंतर परत फोडून घेतल्या. त्या जास्त करून युरियामध्ये जास्त गाठी येतात कारण का काय होतं, जास्त दिवस जर युरिया राहिला, आता सध्या युरियाचं शॉर्टेज आहे त्याच्यामुळे जो मिळेल तो आपण आणलेला आहे. तर सर्व आपण जे काय तर गाठी सुरुवातीला फोडून घेतलेली आहेत आणि ही आहे झिंक. तर सगळं खत टाकून झाल्यानंतर काय करायचं, 2 वेळा आपला जो खत आहे तर तो व्यवस्थितरित्या पलटी मारून घ्यायचा. जाळ्यांवर सांगा 25 पोती एका टायमाला कसं वाटतंय? वाढ का तिला पड नको वाढ. तर सगळं खात आहे तर परत आपण काय केले, पोत्यात भरून घेतला म्हणजे आपल्या शेताची लांबी जास्त आहे म्हणून जागोजाग काय केलं आपण ठीक 4-4 पाट्या भरून ठेवून घेतले. त्या म्हणजे परत काय होतं, एकदा टाकायला चालू झालं की त्या पोत्यातून घेऊन परत आपल्याला व्यवस्थित आपल्या हिशोबाने टाकायला येते. तर भावापाशी एक दिलं, भावाच्या नंतर म्हणलं चला आता आपण उचलून घेऊया आणि अशा दोघांनी 2 पाट्या घेतल्या, 2-2 सारे घेऊन टाकायला सुरुवात केली. जमत असेल तर 2-2 साऱ्या टाकायचं, कोणी आपल्याला जबरदस्ती केली नाही कारण खात हा सगळीकडं पूर्ण साऱ्यामध्ये एकसारखा पडला पाहिजे. तर याची माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.